एक माणूस किती ॲग्रिकल्चरल लँड विकत घेऊ शकतो सर? एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला एक लिमिट दिलेलं आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जमीन घेतली डायरेक्टली सरकार जमा होते. जर एखाद्या व्यक्तीला प्लॉट घ्यायचा आहे तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? प्लॉट मीन्स ॲग्रिकल्चरल लँड जर घ्यायची, शेतजमीन जर घ्यायची आहे तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? म्हणजे हे मी ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून पण विचारतोय की जर मला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि नंतर उठून विकायची आहे तर या गोष्टींचा विचार करूनच जमीन घ्या. कागदपत्र आणि पर्पज ह्या दोन्ही वेगवेगळ्या, की तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घेताय की शेतीसाठी घेताय की रिसॉर्टसाठी घेताय की अजून काय पर्पज असेल त्यासाठी घेताय. त्याच्याबरोबर त्याची कनेक्टिव्हिटी आहे किंवा त्याचं ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळणार आहे नाही मिळणार आहे, किंवा तिथं कुठली MIDC येते आहे किंवा काही नवीन नवीन डेव्हलपमेंट होतात आहे. कुणाला आता नवीन जागा घेऊन शेतजमीन घेऊन जर तिथं घर बांधायचं आहे किंवा शेतजमीन घ्यायची आहे की मला पुणे मुंबईच्या जवळ समुद्राजवळ शेतजमीन घ्यायची आहे तर मला असं वाटतं यू आर द बेस्ट ऑप्शन. येस. याचं रिझन तुम्ही ज्याही जमिनी आजपर्यंत घेतलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स करून घेतलेल्या आहेत, मल्टिपल वकील लावून घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये कुठेही लूप होल्सनी आहे, प्रॉब्लेम नाही आहे. तर तुमच्याकडून जोही व्यक्ती जमीन घेईल तर त्याला अतिशय व्यवस्थित जमीन मिळेल, त्याचा फ्रॉड होणार नाही याची खात्री आपण त्यांना देऊ शकतो. नक्की. तर माझे खूप साऱ्या जमिनी आहेत. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मनोज धुमाळ सर. सर, तुमचं स्वागत आहे रिअल इस्टेट विथ चेतन या आपल्या मराठी रिअल इस्टेटच्या चॅनलमध्ये. चेतन, धन्यवाद. तुम्ही इथं बोलवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. तर सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की माझा या पृथ्वी तलावर एक प्लॉट हवा. आपण जेव्हा आपल्या गावाकडे असतो तेव्हा आपला प्लॉट असतो, आपलं घर असतं. बट एखाद्या मोठ्या सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये, पुणे, मुंबई, त्याच्यानंतर सर आपल्याला सांगतीलच की अजून कोणकोणत्या सिटीजमध्ये सरांचे प्लॉट्स आहेत, जागा आहे. तर तिथं प्लॉट असणं हे एक स्वप्न असतं. सरांबद्दल सांगायचं झालं तर अजून एक गोष्ट की ॲग्रिकल्चर लँड जी असते, शेतजमीन, सर शेतजमिनीमध्ये डील करतात. हा पॉडकास्ट संपल्यानंतर मी इतकी तर गॅरंटी तुम्हाला देतो की जर तुम्हाला शेतजमीन घ्यायची आहे तर तुम्ही ती अतिशय सेफली घेऊ शकतात. एक तर सरांकडून किंवा तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यायची आहे त्यांच्याकडून, बट तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. तर सर तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे. थँक्यू. तर सर तुम्ही जो बिझनेस करतात किंवा तुमची जी जमीन आहे ॲग्रिकल्चरल लँडमध्ये तुम्ही ट्रेडिंग करतात आपण असं म्हणू, तर ॲक्च्युअल बिझनेस काय सर? सर चेतन सर, मी ॲग्रिकल्चर लँड आणि फार्म हाऊस प्लॉट प्युअरली याच्यामध्येच डील करतो. ओके. याच्या व्यतिरिक्त मी कशामध्ये डील, फ्लॅट, कमर्शियल वगैरे कशामध्ये डील करत नाही. आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान महाराष्ट्र आहे, त्यामुळे शेतीला इथे खूप डिमांड आहे. आणि आता शहरामध्ये वाढती लोकसंख्या झाल्यामुळे लोकांचा कल आता शेतीकडे वाढत चाललेला आहे. म्हणून खूप डिमांडिंग होत चाललेलं आहे शेती. आणि लोकांना एक स्वप्न असतं की आपलं पण एक शहराव्यतिरिक्त एक गावाकडे पण घर असावं, फार्म हाऊस असावं की विकेंडला आपण तिथं जाऊन एन्जॉय करू शकू, राहू शकू. सो त्यासाठी मी ॲग्रिकल्चर लँड आणि फार्म हाऊस प्लॉटमध्येच डील करतोय. बरोबर. सर किती वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहे? अराउंड मला 15 वर्ष झाले या लाईनमध्ये काम करून. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझ्या स्वतःच्या जागा आहेत. हां. तसेच माझ्या इन्व्हेस्टर्सच्या जागा आहेत आणि खूप साऱ्या लोकांना मी प्लॉट्स घेऊन दिलेले आहेत, ॲग्रिकल्चर लँड घेऊन दिलेले आहेत. आणि आता छान पद्धतीने लोक तिथे शेती करतात. शेती करताय आणि काही लोक रिसॉर्ट बांधून तिथे विक्रेन होम टाईपही करतायत. बरोबर. येस. तर सर सिटींच्या बाबतीत जर विचार करायचा झाला की तुमचे कोणकोणत्या सिटीजमध्ये लँड आहे ॲग्रिकल्चर लँड, तर त्या सिटीज कोणत्या आणि कशा कशा जवळ आहे? जसं आपलं ऑफ द कॅमेरा बोलत असताना आपण बोललो की डॅम जवळ पण आहे, समुद्राजवळ पण येतात. सिटीजबद्दल थोडंसं केलं तर. माझ्या ज्या जागा आहेत, आता मी पुण्यामध्ये राहतो. माझं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पण ऑफिस आहे, नाशिकमध्ये पण माझं स्वतःचं ऑफिस आहे. सो माझ्या जागा ज्या आहेत ते पुण्याच्या जवळ भोर तालुका म्हणा किंवा वेल्हा तालुका म्हणा. जर कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर दापोली आहे, मंडणगड आहे. मुंबईच्या जवळ म्हणलात तर कर्जत आहे, पाली आहे, माणगाव आहे. सो पुणे आणि मुंबईच्या जवळ माझ्या जास्त करून जागा आहेत आणि तिथे मी जागांच्या डील जास्त प्रमाणात करतो. एक्झॅक्ट. बाकी मग जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की त्यांना समजा त्यांची रिक्वायरमेंट मी सुरुवातीला समजून घेतो की त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे, की पाण्यालगत प्लॉट हवा आहे की व्हॅली व्ह्यू प्लॉट हवा आहे. पर्पज समजून घेतो सर. म्हणजे कुणाला रिसॉर्ट करायचं आहे, कुणाला फार्म हाऊस करायचं आहे, कुणाला प्युअरली शेती करायची, ते समजून त्यानुसार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही त्यांना प्लॉट सजेस्ट करतो सर. बरोबर. सर आता जेव्हा ॲग्रिकल्चरल लँड, तर काय होतं ना की एखाद्या व्यक्तीला जर घ्यायची आहे तर खूप सारे प्रश्न डोक्यात येतात. सगळ्यात पहिले की
मी जर एखादी लँड घेतोय, ॲग्रीकल्चर लँड घेतोय, तर ती खरंच लीगल असेल का? किंवा ती मी घेऊ शकतो का? कोणी माझी फसवणूक तर करत नाही ना? राईट. तर कोणकोणत्या प्रकारच्या फसवणूक केल्या जातात आणि त्याच्यापासून वाचायचं कसं? तर तुमचा इतका जो अनुभव आहे 15 ते 20 वर्षांचा, तर त्याबद्दल सर सांगायचं झालं. चेतन, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. ॲक्चुअली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, खूप असा ठेचा खाऊन, शिकत इथं पोहोचलोय. म्हणजे खूप सारे पैसे आमचे गेलेले आहेत. ते म्हणतात ना, ठेच लागल्यानंतरच अनुभव मिळतो. त्या पद्धतीनेच आहे. सगळ्यात जास्त फसवणूक ही ॲग्रीकल्चर लँडमध्ये होते सर. तर ही खरं दुर्दैव आहे, पण लोकांनी असं करायला नाही पाहिजे. पण होत आहे सगळं. लोकही समोरच्यावरती विश्वास ठेवतात. तर मी सांगेल, की आता माझ्यावरचाच एक किस्सा तुम्हाला सांगतो. मी साधारण एक 3 वर्षापूर्वी एक प्लॉट घेतला होता बोरजवळ. बोरजवळ प्लॉट घेतला होता. 1 एकरचा प्लॉट होता. तिकीट साईज कमी होती, 40-1 लाखाचा होता. पण प्लॉट घेतला, प्लॉटचं खरेदी खत झालं. त्यानंतर मी तलाठ्यांकडे सातबारासाठी चकरा मारायला सुरुवात केली. सो नंतर मला कळालं, की तलाठ्यांनी सांगितलं, की एकाचा तक्रार अर्ज आलाय. तक्रार अर्ज म्हणजे काय? कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर 15 ते 20 दिवसांमध्ये तलाठ्यांकडे एक अर्ज द्यायचा असतो. तर नंतर मला कळालं, की शेतकऱ्यांनी ती जागा 2003 साली ऑलरेडी विकली होती. आता मला प्रश्न पडला, मी तर पूर्ण फाईल माझ्या वकिलांकडून चेक करून घेतलेली आहे. प्रॉपर्टीचा 50 वर्षाचा, 30 वर्षाचा सर्च टायटल केलेलं आहे. तर मग हे कसं काय नाही आलं त्यामध्ये? म्हणून ही 2003ला शेतकऱ्यांनी प्रॉपर्टी विकली, त्यामध्ये यायला पाहिजे होतं. नंतर मला कळालं, मी शोध घेतला थोडासा, की तलाठी आणि लॉयर यांनी संगनमताने 2003ची जी एंट्री असते, सर्च टायटलमध्ये येते ऑनलाईनची एंट्री खरेदी खत झालेल्याची, ती काढून टाकली होती. एवढा बॅड अनुभव आला ना त्याच्यामध्ये. पैसे तर गेले, टाईम पण गेला, पण एक शिक पण मिळाली. त्या दिवसानंतर मी ठरवलं, की आता वकिलांवरती पण ट्रस्ट नाही ठेवायचा, कुणावरती ट्रस्ट ठेवायचा नाही. त्या दिवसापासून मी प्रॉपर्टीचे 2 वेळा सर्च टायटल करतो. एक लोकल लॉयरकडून आणि एक सिटीमधल्या लॉयरकडून. दोघांचे सर्च टायटल समोर ठेवतो, बघतो आणि जर ओके वाटलं त्यानंतरच पुढे जातो. हो. त्यासाठी तुम्हाला ॲग्रीकल्चर लँड घेताना खूप अशा या गोष्टी बघाव्या लागतात, की तुम्हाला पूर्ण 30 ते 40 वर्षाचं रेकॉर्ड रूममधनं रेकॉर्ड काढावं लागतं. बरोबर आहे. त्यानंतर भूमी अभिलेखमधनं रेकॉर्ड काढावं लागतं. पॉडकास्ट संपल्यानंतर मी तुम्हाला त्याची एक लिस्ट देईल, ओके. की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती टाका. नक्की, नक्की. तुमच्या क्लायंट्स लोकांना अवेअरनेस म्हणून ती वाचता येईल, की शेतजमीन घेताना काय-काय पेपर्स लागतात. बरोबर आहे सर. येस. सर आता आपण बघितलं, की फसवणूक तुमचीही झालेली आहे. म्हणजे तुमचा इतका अनुभव असून, पण तो तुमचा शिकण्याचा पिरियड होता. आज तर तुम्हाला कोणी फसवू नाही शकत याच्यामध्ये. दुसरी गोष्ट येते सर, की जर एखाद्या व्यक्तीला प्लॉट घ्यायचा आहे, तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? प्लॉट मीन्स ॲग्रीकल्चरल लँड जर घ्यायची, शेतजमीन जर घ्यायची आहे, तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? म्हणजे हे मी ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून पण विचारतोय, की जर मला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि नंतर उठून विकायची आहे, तर या गोष्टींचा विचार करूनच जमीन घ्या. चेतन, याच्यामध्ये कसं आहे, की ॲक्चुअली शेतजमीन घेताना तुमचं पर्पज काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हं. आणि कागदपत्र आणि पर्पज ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर पर्पज विषयी पहिल्यांदा बोलेल, की तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घेताय, की शेतीसाठी घेताय, की रिसॉर्टसाठी घेताय, की अजून काय पर्पज असेल त्यासाठी घेताय. त्याच्यानुसार तुमचं लोकेशन ठरतं. ओके. जमीन घेताना ह्या पर्पज लक्षात ठेवून त्याच्याबरोबर त्याची कनेक्टिव्हिटी किंवा त्याचं ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळणार आहे, नाही मिळणार आहे किंवा तिथं कुठली एम-आय-डी-सी येतीये किंवा काही नवीन-नवीन डेव्हलपमेंट होतात आहे, नवीन हायवे होत आहेत, ते एका अशा कनेक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. शेती घ्यायची असेल तर मग मी सजेस्ट करेल, की तुम्हाला साधारण तुम्ही जर पुण्यात राहताय किंवा मुंबईमध्ये राहताय, तर एक साधारण तास 2 तासाच्या मध्ये तुम्ही जाऊ शकाल तुमच्या शेतावरती. दिवसभर थांबून संध्याकाळी रिटर्न येऊ शकाल. हां, कारण की लक्ष तर पाहिजे ना तुमच्या प्रॉपर्टी. बरोबर आहे. बरोबर आहे सर. राइट, राइट. येस, त्यासाठी. दुसरी गोष्ट राहिली डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे ॲग्रीकल्चरला. हां, त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंटेशन बरोबर त्याचा झोन कुठला आहे, हं. शेती आहे, शेती नाव विकास आहे, वनीकरण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. एक माणूस किती ॲग्रीकल्चरल लँड विकत घेऊ शकतो सर एका लाईफमध्ये? तर छान क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनाने 1961 मध्ये एक सेलिंगचा कायदा आणला होता. त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला एक लिमिट दिलेलं आहे. म्हणजे जर शेतजमीन जिरायत असेल, तर तुम्ही 54 एकरचं लिमिट घेऊ शकता. तीच जर भात शेती वगैरे असेल, तर 36 एकरचं लिमिट आहे आणि पूर्णच बागायती ऊस वगैरे असेल, तर 18 एकरचं लिमिट आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जमीन घेतली,
डायरेक्टली सरकार जमा होते. बे बापरे! डायरेक्टली सरकार जमा. तुमच्या सातबाऱ्यावरती डायरेक्ट सरकार येणार. सर पण मग आपण म्हणतो की यार त्या व्यक्तीकडे, त्या नेत्याकडे तर हजारो एकर जमीन आहे, 200 एकर जमीन आहे. मग ते काय करतात? त्याच्यामध्ये पण मार्ग आहेत. आता आपला कायदा लूप होल्स आहेत. बोलच आहेत. कोणी फॅमिली मेंबरच्या नावाने करून घेतात, कोणी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतात. 60 एकर पॉवर ऑफ अटर्नी केलं तर हक्क तर तुमचाच येतो, पण सातबाऱ्यावर नाव नाही येते सरकारला नाही कळत. असे लूप होल्स पण बरेचसे आहेत. लोक तसे करतात. कोण म्हणतो माझ्याकडे 500 एकर आहे, 1000 एकर आहे. सो ते त्या पद्धतीने. सर एक असं ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली की जर माझ्या नावावर आज शेती नाहीये तर मी शेती नाही घेऊ शकत. हे कितपत म्हणजे कसं आहे ते? हा खूप लोकांचा प्रश्न आहे. तर चेतन, महाराष्ट्र शासनाने 1966 साली ओके. एक जी.आर. आणला होता, एक नियम आणला होता की महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरीच शेतजमीन घेऊ शकतो, बाकी कुठलाही व्यक्ती घेऊ शकत नाही. ओके. म्हणजे याच्यामध्ये कसं तुमच्या वडिलांची शेती असते, तुमच्या भावाची शेती असते, तुमच्या आईची शेती असते, तरच तुम्ही शेती घेऊ शकता. तर तुमच्या घरामध्ये कुणाचा तरी 10 ते 11 गुंठ्याच्या वरती सातबारा हा कंपल्सरी लागतो. म्हणजे तेवढी शेतजमीन तुमची कंपल्सरी लागते. बरं. तरच तुम्ही शेतजमीन घेऊ शकता. ओके. त्यामध्ये काळजी करायचं नाही आहे. याच्यामध्ये पण बरेचसे आता लूप होल्स आलेले आहेत. लोक काय करतात की बाहेरच्या परराज्यामध्ये हा नियम नाहीये. बरोबर. परराज्यामध्ये थोडीशी जागा घ्यायची, तिकडचा शेतकरी दाखला काढायचा आणि तो इथे जोडून मग इथे शेतजमीन घ्यायची. बरोबर. आणि ते ग्राह्य लिगली पूर्ण ग्राह्य आहे, कारण की शेतजमीन घेणं कुठल्याही राज्यामध्ये भारत सरकारने नियम केलेला आहे. संविधानामध्येच लिहिलेलं आहे की भारतीय नागरिक ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जागा आता काश्मीरमध्ये पण घेऊ शकतो सर आपण ना? आहे. आता इम्प्लिमेंट झालं मला कल्पना नाहीये, पण बहुतेक इम्प्लिमेंट येस. तर हा शेतकरी दाखला तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागतोच. बरोबर आहे. आणि शेतकरी दाखला कसा काढायचा वगैरे जर कुणाला तुमच्या होईल प्रश्न पडला तर आपण तो कसा काढायचा किंवा आपण स्वतः काढून देऊ तुम्हाला. सर तुमची ती सर्व्हिस आहे ना? येस, माझी सर्व्हिस आहे. शेतकरी दाखला काढून देतो. ज्याही लोकांना शेतकरी दाखला काढायचा असेल तर सर मी एक नंबर दिलाय खाली, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिरेक्टली शेतकरी दाखला एक व्हॉट एव्हर द फीज ती पे करू, तुम्हाला प्रॉपर शेतकरी दाखला काढून मिळेल. येस सर. आता आपण भरपूर वेळा बघतो की एक शेतजमीन असते, ॲग्रिकल्चरल लँड असते आणि त्याच्यामध्ये जो भरपूर वेळा आपण प्लॉटिंग केलेली बघतो, तर ते कसं म्हणजे प्लॉटिंग करता येते का आपल्याला? डिरेक्टली प्लॉटिंग करता येते का? ॲक्च्युली प्लॉटिंगमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे काही लोक शेतजमिनीमध्येच प्लॉटिंग करतात, म्हणजे 5 एकर 10 एकर घेतात आणि त्याचे तुकडे करून विकतात. काही लोक एनएमध्ये जातात, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरमध्ये. नॉन ॲग्रिकल्चर लँडमध्ये कसं असतं की तुम्ही किती गुंठ्याचे प्लॉट पाडताय आणि ते तुम्हाला पासना करून सँक्शन करून घ्यायचे असतं. ओके. सँक्शन केल्यानंतर तो प्लॅन सँक्शन झाला की तुम्ही मग 1-1, 2-2 गुंठ्याचे पण प्लॉट विकू शकता. एनए करण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला काही फीज पण भरावी लागते. किती असते सर तरी? म्हणजे एकरी साधारण एकरी नसते. जो तिथे रेडी रेकनर रेट आहे, रेडी रेकनर रेट त्याच्या 50% अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावी लागते. ओके. सर रेडी रेकनर रेट बद्दल जर आपल्या ऑडियन्सला काही, म्हणजे कसं आहे की आता आपली ऑडियन्स दोन्ही प्रकारची आहे की जे फ्लॅट पण घ्यायचं आहे आणि प्लॉटमध्ये पण इंटरेस्टेड आहे. बट ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे ज्या तुमच्याकडून आम्हाला कळत आहे, तर ते थोडं एक्सप्लेन झालं तर बरं. रेट तर म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये जी गावं आहेत त्याचा एक महाराष्ट्र शासनाने रेट ठरवून दिलेला आहे. बरं. जो गव्हर्नमेंटचा रेट आहे त्याला रेडी रेकनर रेट म्हणतात. तो तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावा लागतो आणि त्याच्यावरती ॲग्रिकल्चर लँडमध्ये 6% स्टॅम्प ड्युटी लागते. म्हणजे 5% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी. बरं. 6% तुम्हाला भरावे लागते. ओके सर. त्याच्यामध्येही आता जसं फ्लॅट घेतात त्यावेळेस महिलांसाठी काही अनुदान वगैरे मिळतं. शेतजमिनीमध्ये नाहीये. शेतजमिनीला पूर्ण 6%च पूर्ण अमाऊंट भरावी लागते. बरोबर. आता झाला हा एनएचा आपला कन्सेप्ट झाला. काही लोक जे आहेत ते 11 गुंठ्याचे प्लॉट्स करतात, तर ते लिगली आहे. पण काही लोक जे आहेत कुठे 1 गुंठा 2 गुंठा किंवा 11 लोकांचे मिळून कॉम्बिनेशन करून 11 तर हे टोटली अनलिगल आहे. हे म्हणजे लूप होल्सचा फायदा घेणं असं म्हणलं जातं. तर मी ग्राहकांना सांगेल, सगळ्या कस्टमर्सला सांगेल की मिनिमम जर तुम्ही शेतजमीन किंवा फार्म हाऊस प्लॉट घेत असाल, जर तो एनए नसेल तर मिनिमम 11 गुंठ्याचा शासनाचा नियम आहे त्यानुसार घ्यावा. बरं, 11 गुंठे पण कसा तो बागायत असला पाहिजे. बरं. जिरायत असेल तर 20 गुंठे. असं महाराष्ट्र शासनाचा आता रिसेंटली जी.आर. आलाय, मला तो 5-6 महिने काय 1 वर्ष झालं. ओके. तर 11 गुंठ्याचा आणि 20 गुंठ्याचा हा नेहमी बघावे. सातबारा बघूनच चेक करून तुम्ही घ्या. ओके. त्यानंतर सातबाऱ्यावरती प्रॉपर्टी वर्ग 1 आहे का वर्ग 2 आहे हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचंय.
वर्ग 2 मी सजेस्ट करेल की जाऊ नका. वर्ग 2च्या काही जागा तुम्ही घेऊ शकता, जसं पाटील इनाम आहे. पण वर्ग 2च्या दुसऱ्या महार वतन आहे किंवा अजून कुठला कुल कायदा आहे, तर ते सॉल्व्ह करणं खूप अवघड असतं. सगळ्या लोकांना नाही जमत. काही ब्रोकर्स करतात. पण मी सजेस्ट करेल की वर्ग 2 मध्ये तुम्ही नका जाऊ. वर्ग 1 ची जी प्रॉपर्टी असेल त्यामध्ये तुम्ही जा. एकदम क्लिअर टायटल प्रॉपर्टी असते. त्याच्यावरती तुम्ही बाजूला बघा कुठला बोजा आहे का काय. सातबाऱ्यावरती सगळे तुम्ही फेरफार करून बघू शकता की त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. बोजा असेल तर तो सातबाऱ्याच्या डाव्या बाजूला लिहिलेलाच असतो. ओके. येस. आणि चेतन, तुम्हाला माहित असेल, काही लोक काय करतात, शेतकरी दाखला नसेल तरी खरेदी खत करतात. खरेदी खत केल्यानंतर म्हणजे क्लायंट करत नाहीत, कारण की त्यांना काही कल्पना नसते. बरोबर. ब्रोकर डेव्हलपर डायरेक्ट खरेदी खत करतात. खरेदी खत झाल्यानंतर ज्या सातबाऱ्यासाठी तलाठ्याकडे तो जातं, तलाठी डायरेक्टली 84 क लावून टाकतो. बापरे. 84 क म्हणजे काय, की तुम्ही शेतजमीन घेताना शेतकरी पुरावा जोडला नाही, त्यामुळे 84 के लागतो. म्हणजे एवढे तुम्ही पैसे टाकलेत, लाखोची प्रॉपर्टी घेतली, 84 के लागला, विषय संपला. सो मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही अवश्य शेतकरी दाखला काढा, किंवा जर असेल तर काढायची जरूरत नाहीये, पण शेतकरी दाखला जोडूनच बरोबर आहे. तुम्ही खरेदी खत करा. करेक्ट. म्हणजे ही अडचण येणार नाही. बरोबर. 84 क लागला तर काढणं खूप अवघड असतं. अवघड आहे सर. सर एनएकडे थोडं जर परत आलो आपण, तर ॲग्रिकल्चरल लँड माझी आहे. मी त्याचे प्लॉटिंग केलं, एनए प्लॉटिंग केलं. मी 1-1.5 गुंठ त्याचे प्लॉट्स केले त्याच्यामध्ये. एनए केल्यानंतर मी ते प्लॉट्स एकेका व्यक्तीला एक प्लॉट विकू शकतो. येस. एनए केल्यानंतर विकू शकता. ॲग्रिकल्चरल लँड असेल तर जसं तुम्ही बोलले बागायत असेल तर 11 गुंठे मिनिमम येस. एकाच व्यक्तीला विकावं लागेल. राईट. बरोबर. 11 लोकं मिळून एक प्लॉट घेतायत, तर सातबाऱ्यावर 11 लोकांचं नाव नाही येणार आहे. ओके. एकाच कोणत्यातरी व्यक्तीचं नाव येईल. 11 लोकांचं मिळून जरी घेतला तर 11 लोकांची नावं येतात सातबाऱ्यावरती. आणि त्याच्यासमोर 11 गुंठे क्षेत्र पण येतं. पण आता त्यातल्या एका व्यक्तीला ती जागा विकायची. समजा 11 लोकांमधल्या एका लोकाला विकायची. बरोबर. आता 11 गुंठ्यातून 1 गुंठा गेला तर 10 गुंठे राहिले. नाही विकू शकणार. अडकून जाणार तो. असं होतं सर. खूप झालेलं आहे. असं खूप. असं तर मी लीगल कन्सल्टेशन करतो. माझ्याकडे लोक घेऊन येतात, साहेब असं झालंय, मग प्रॉब्लेम आलाय. सो त्याच्यापासून मी संभाळून राहा असं सगळ्यांना सजेस्ट करेल. मोस्टली जर तुम्हाला घ्यायचीच आहे जमीन, तर एक तर एनए प्लॉट्सकडे वळा, किंवा जर ॲग्रिकल्चरल घ्यायची तर मग 11 गुंठे घ्या तुम्ही एकाने. 1 किंवा 2 लोकं मिळून घेऊ शकतात सर ना. मिनिमम लोक असलेलं बरं. 1 किंवा 2 घेऊ शकतात, पण ते फॅमिली मेंबर असेल तर. आता समजा तुम्ही आहे, तुम्ही जागा घेतली आणि तुमचा पार्टनर आहे कुठला बाहेरचा, समजा तुम्ही जमीन घेतली, त्यानंतर तो निघून गेला अमेरिकेला किंवा कुठे, तुम्ही त्याला कुठे शोधणार? बरोबर. कारण की विकताना तुम्हाला त्याला बोलावंच लागणार आहे. सर प्रॉपर्टी विकताना आपल्याला तो लागतोच का? तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन गेलेला असेल तर मग नाही लागत. पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तो का पॉवर ऑफ अटर्नी देईल तुम्हाला? कोणाला दे. मी इकडे काही गैरव्यवहार करून टाकला तर परत ते फसू शकतो. रिलेटिव्ह असेल तर देऊ शकेल, पण अननोन कस्टमर तुम्हाला का पॉवर ऑफ अटर्नी देईल? एक्झॅक्टली. बरोबर आहे. ही गोष्ट आहे. करेक्ट. सर भरपूर वेळा बघितलं गेलंय की आपण सिटीमध्ये जेव्हा हे बिल्डर लोक प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करतात, तर FSI असतो. तर जेव्हा एक जमीन असते, जेव्हा शेतजमीन असते, त्यांना काही FSI असतो का? त्याच्यावर असं काही आहे का की इतकेच कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे, किंवा इतक्याच एकरमध्ये घर बांधलं गेलं पाहिजे? आणि दुसरं, जर समजा समुद्राजवळ जमीन आहे किंवा डॅमजवळ जमीन आहे, तर मी समुद्राच्या किती जवळ, बीचपासून किती जवळ मी माझं फार्म हाऊस किंवा घर बांधू शकतो? सो तसा शेतजमिनीला सुद्धा FSI असतो. ओके. तर शेतजमिनीला 0.04 हा एवढा FSI असतो. म्हणजे तुम्ही 1 एकर जर जागा घेतली तर त्याच्यामध्ये फक्त 1600 स्क्वेअर फीटचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. 1600 स्क्वेअर फीट. म्हणजे त्याला शेतघर म्हणलं जातं लिगली. तर 1600 स्क्वेअर फीटचं तुम्ही शेतघर बांधू शकता. बरोबर. त्याच जर कुणाला रिसॉर्ट बांधायचं असेल तर तुम्ही रिसॉर्टही बांधू शकता. रिसॉर्ट एनए पण होतं त्याच्यामध्ये, तर एनए करून रिसॉर्ट सुद्धा बांधू शकता. राहिला प्रश्न आता पाण्यालगतचा, तर आता महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार 75 मीटरचा नियम आलेला आहे. समजा धरण असेल किंवा पाण्यालगतची जमीन असेल तर 75 मीटर सोडून तुम्हाला तिथं कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता. 75 मीटर सोडून. येस. राहिला प्रश्न आता समुद्र किनाऱ्याचा. समुद्र किनाऱ्याचे खूप
समुद्रकिनाऱ्याच्या जवळच्या शेतजमिनीचे खूप सारे नियम आहेत. तर त्याच्यामध्ये CRZ 1, CRZ 2, CRZ 3 असे खूप सारे नियम आहेत. ओके. सो समुद्रालगत आता तर तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत. तुम्हाला CRZच्या बाहेरच्या लिमिटमध्ये जाऊन शेतीवरती तुम्ही शेतघर बांधू शकता. पण तरी जास्त आधी जसं होतं की बीच बंगलो, बीच रिसॉर्ट तसं नाही करू शकत आता. आता तुम्ही बघाल तर अलिबागला जेवढे रिसॉर्ट्स आहेत, तर गव्हर्नमेंट त्यांना फाईन लावते सर. म्हणजे हो. जे समुद्राच्या जवळ ऑलरेडी रिसॉर्ट्स आहेत, ऑलरेडी बांधलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल काही लोकांचे तोडलेले पण आहेत. तुम्ही बातम्या न्यूजला ऐकलं असेल की यांचं फार्म हाऊस तोडलं. तसे सगळे CRZच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे केलेले आहेत. काही लोक फाईन भरून ते आता चालवतात आहे. फाईन आहे का त्याला? येस, गव्हर्नमेंटला फाईन भरावा लागतो. एक्झॅक्टली अमाऊंट मला माहित नाही, पण गव्हर्नमेंटला फाईन. कारण रिस्क होईल का सर? म्हणजे रिस्कमुळे का की कधी ओट म्हणजे जास्त पाणी आलं त्यामुळे ते म्हणतात का? बरोबर आहे. शासनाचा नियमच आहे CRZचा. CRZ 1, 2, 3. ओके. त्याच्यात मला एक पॉइंट आठवलाय. हां सर, बोला. तुम्ही तेच म्हणलं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. शेतजमिनीमध्ये एक शासनाचा अजून एक खूप छान नियम आहे ओके. की NRI ॲग्रिकल्चर लँड नाही घेऊ शकत. अरे बापरे! NRI तुमचा फ्लॅट घेऊ शकतो, शॉप घेऊ शकतो, पण शेती NRI घेऊ शकत नाही. हा महाराष्ट्र शासनाचा चांगला नियम आहे खरं. असं का रिझन काही असेल सर याच्या मागे? असं म्हणजे आता समजा एखादं पाकिस्तानवरून आलं तर इथं शेतजमीन घेत तर काय करणार? बरोबर आहे. सो NRI साठी ते लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. बरोबर आहे. सर मग मला तेच म्हणायचं होतं की जर एखादा व्यक्ती ज्याला घर घ्यायचं म्हणजे घर बांधायचंय स्वतःचं, प्रत्येकाचं स्वप्न असतं आजकाल. घर बांधणं हे पॉसिबल आहे जर आपली आधीपासूनची जागा आहे स्वतःची. पण जर कुणाला आता नवीन जागा घेऊन, शेतजमीन घेऊन जर तिथं घर बांधायचंय किंवा शेतजमीन घ्यायची आहे की मला पुणे-मुंबईच्या जवळ, समुद्राजवळ शेतजमीन घ्यायची आहे, तर मला असं वाटतं यू आर द बेस्ट ऑप्शन. येस सर. याचं रिझन तुम्ही ज्याही जमिनी आजपर्यंत घेतलेल्या आहे, त्या सगळ्या तुम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स करून घेतलेल्या आहेत. मल्टिपल वकील लावून घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये कुठेही लूप होल्स नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. तर तुमच्याकडून जोही व्यक्ती जमीन घेईल, तर त्याला अतिशय व्यवस्थित जमीन मिळेल. त्याचा फ्रॉड होणार नाही याची खात्री आपण त्यांना देऊ शकतो. नक्की. जे तर माझे खूप साऱ्या जमिनी आहेत आणि मेन म्हणजे कसं आहे की लोकं जे मार्केटमध्ये डेव्हलपर, एजंट लोकं ज्या प्रॉपर्टी विकतात, प्रॉपर्टी क्लायंटला पसंत आली फक्त 7-12 देणार, बाकी सगळं तुम्ही वकिलांना तुम्ही बघून घ्या. तसं आपलं नाही आहे. तुम्हाला माझ्या ऑफिसला पूर्ण लीगल फाईल मिळेल. त्याच्यामध्ये 2 सर्च टायटल, 50 वर्षाचं पूर्ण रेकॉर्ड, गाव नकाशे आणि जे शेतजमिनी घेण्यासाठी लागणार सगळे पेपर्स त्यामध्ये असतील. बऱ्यापैकी जमिनी माझ्या स्वतःच्या आहेत, बऱ्यापैकी माझ्या इन्व्हेस्टरच्या आहेत आणि एकदम क्लिअर टायटल आहेत. आणि मार्केटमध्ये शेतजमिनी घेताना 90% जमिनीच्या सरकारी मोजणी नसतात. तर आपल्या सगळ्या प्लॉटच्या सरकारी मोजणी झालेल्या आहेत. सरकारी मोजणी, कंपाऊंड झालेला आहे आणि त्याच प्रॉपर्टी आपण विकतो. मी सजेस्ट करेल की लोकांना पण मी तेच म्हणेल की तुम्ही ज्यावेळेस प्लॉट घेता एखाद्या एजंटकडून, डेव्हलपरकडून, तर तुम्ही हे बघा की त्याची सरकारी मोजणी झाली का, प्लॉटला कंपाऊंड झालंय का? नाहीतर डेव्हलपर काय म्हणतो, प्लॉट पसंत आला ना टोकन द्या. अरे टोकन कशाला? आधी फाईल द्या तुम्ही, लीगल फाईल द्यायला काय अडचण? झेरॉक्स करून तर द्यायची आहे. बरोबर आहे. सगळं व्हेरिफाय केल्यानंतरच तुम्ही टोकन द्या. बरीच लोकांचे मार्केटमध्ये टोकन देऊन फसलेले आहेत आणि बऱ्यापैकी फसवणूक होते त्या पद्धतीने. होते. येस, बरोबर आहे. त्याचं काळजी घ्या. मी सगळ्यांना तुम्ही सांगाल. येस. तर ज्यांनाही प्लॉट घ्यायची इच्छा आहे किंवा ॲग्रिकल्चरल लँड घ्यायची इच्छा आहे, तर कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि एक प्रॉपर त्यांना व्यवस्थित गाईड करूनच ते जमीन तिथे घेऊ शकतील सर. येस. सर जर कुणाला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, इन केस ऑफ जर समजा जेही लोकं आपलं चॅनल बघताय आता आणि त्यांना तुमचे विचार पटले असतील, ज्यांना अजून रिअल इस्टेट मार्केटबद्दल, लँड मार्केटबद्दल जर जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही कोणकोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे, तर ते जर सांगितलं तर बरं होईल सर. माझा इको लँडमार्क प्रॉपर्टी म्हणून YouTube चॅनल आहे. ओके. त्याच्यावरती मी 8 दिवसातून एक माझा नवीन प्लॉटचा व्हिडिओ अपलोड करतो. तर मी तुमच्या कस्टमर्सला, सगळ्या क्लायंटला सांगू शकेल की इको लँडमार्क प्रॉपर्टी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती तुम्हाला नवीन शेतजमिनी, फार्म हाऊस प्लॉट, रेडी रिसॉर्ट्स, त्यानंतर कोकणी वाडी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॉटचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. अरे वाह! तसेच माझं Instagramचं पेज आहे इको लँडमार्क प्रॉपर्टीज, तर त्यालाही तुम्ही फॉलो करा. त्याच्यावरती माझ्या छान प्लॉटच्या रील्स येतात. तसेच प्लॉट घेताना काय काळजी घ्यायची वगैरे, तर
त्याही इन्फॉर्मेशनच्या रील्स मी त्याच्यावरती पोस्ट करत असतो. सो मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि Instagramला फॉलो करा. तर तर तुम्हाला चांगला इन्फॉर्मेशन मिळेल आणि सगळी येस. माहिती मिळेल. येस. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर जेही तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठी साधन ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकून देईल. तुम्ही म्हणजे Instagramवर जाऊन किंवा YouTubeवर जाऊन फक्त रिअल इस्टेटचं नॉलेजच नका घेऊ. एक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळतं. खूप छान-छान रील्स आहे. सरांच्या ज्याही प्रॉपर्टीज आहे किंवा सॉरी ज्याही रिअल इस्टेटच्या लँड्स आहे, त्या सगळ्या बघायला पण खूप छान वाटतं. येस. तर सर थँक यू सो मच. खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्ही आज दिली आपल्या ऑडियन्सला आणि त्याच्यातून 100% त्यांना बेनिफिट होणार आहे. जेही लोकं शेतजमीन घ्यायचा विचार करतायत, तर त्यांना त्यांच्या एरियामध्ये घेत असतील, तर तिथे एक गाईडन्स मिळाला असेल राईट. किंवा तुमच्याकडूनही त्यांना घ्यायचं असेल, तर तोही एक वे त्यांच्यासाठी आज खुला झाला आहे. तर सर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही थँक यू चेतन. थँक यू सो मच.